नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण हॉटेल स्टाईल कोलंबी मसाला बनवणार आहोत आणि तोही घरच्या घरी. खाल्ल्यावर चव विसरणार नाही असा चविष्ट हॉटेल स्टाईल कोलंबी मसाला कसा बनवायचा ते आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जे मी नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण हॉटेल स्टाईल कोळंबी मसाला बनवण्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी 1/2 किलो प्रमाणात कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहेत. त्यानंतर तेल आवश्यकतेनुसार, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल मसाला, मीठ चवीनुसार, कोकम 3 ते 4, अर्धा इंच आले, 4-5 लसूण पाकळ्या व 2 मोठे कांदे जाडसर चिरलेले आणि 1 टोमॅटो जाडसर चिरलेला. प्रथम आपण कोळंबी मॅरिनेट करण्यास ठेवायची आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये जे पावडर मसाले घेतले होते त्यातील हळद, धनेपूड, त्यानंतर लगेचच त्यामध्ये चवीनुसार पाव चमचा मीठही घालायचे आहे. त्यानंतर जो आपण लाल मसाला घेतला होता त्यातील पाव चमचा मसाला ह्यामध्ये घालायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने कोळंबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता सर्व मसाले कोळंबीला व्यवस्थित कोट झाले आहे. आता कोळंबी साधारणतः 10 मिनिटे मॅरिनेट करण्यास ठेवायची आहे. कोळंबी मॅरिनेट होईस्तोवर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यावर लगेचच त्यावरती कांदा, आलं आणि लसूण घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यावरती 1 चमचा तेल घालायचे आहे आणि बदामीचा रंग येईस्तोवर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे. या स्टेजमध्ये जो जाडसर चिरलेला टोमॅटो होता तो कांद्यात घालून टोमॅटोचा कच्चेपणा जाईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून तयार झाला आहे. तो आपण एका ताटात काढून घेऊया. आता हा कांदा आणि टोमॅटोचे मिश्रण आपण थोडेसे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता मी एका मिक्सरच्या भांड्यात कांदा टोमॅटोचे मिश्रण घातले आहे. यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला एक बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता ग्रेव्हीसाठी वाटण तयार झाले आहे. आता आपण कोळंबी मसाला करण्यास सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवर एक पातेले गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये 2 चमचे तेलही घातले आहे. तेल थोडेसे गरम झाल्यावर लगेचच जी आपण मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती त्यामध्ये घालायची आहे आणि साधारणतः अर्धा मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कोळंबी तेलात व्यवस्थित परतून घेतल्यावर जे आपण पावडर मसाले घेतले होते त्यातील लाल मसाला, हळद व धनेपूड घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी आणि कोळंबी मसाल्यात पूर्णपणे कोट होईस्तोवर परतून घ्यायची आहे. आपण पाहू शकता कोळंबी मसाल्यात पूर्णपणे कोट झाली आहे. या स्टेजमध्ये जे आपण वाटण तयार करून घेतले होते ते आपण ह्या कोळंबीमध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता कोळंबी मसाल्यात पूर्णपणे मिक्स झाली आहे. आता ह्या स्टेजमध्ये जे आपण चवीनुसार मीठ घेतले होते ते आपण आता यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकजीव करून घेणार आहोत.
त्यानंतर कोकमही घालायचे आहे. आता आपण ग्रेव्ही ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतली होती त्या भांड्यात अर्धा ग्लास गरम पाणी घालून ते पाणी आपण ह्या कोळंबीच्या मिश्रणात घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आता मसाला पूर्णपणे मिक्स झाला आहे. ह्या स्टेजमध्ये पातेल्यावर झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटे कोळंबी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. साधारणतः 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता कोळंबी पूर्णपणे शिजली आहे. आता आपण ती सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाला हॉटेल स्टाईल कोळंबी मसाला. आता आपण कोळंबी संबंधी टीप पाहूया. कोळंबी साफ करताना वरील कवच काढून त्यातील काळा जो धागा असतो तो काढावा, नाहीतर पोट बिघडण्याची शक्यता असते. कोळंबी ग्रेव्हीमध्ये परतून घेतल्यावर फक्त 5च मिनिटे कोळंबी शिजवून घ्यावी. जर जास्त शिजवली तर ती खाताना रबरासारखी लागते. अशा प्रकारे तयार झाला हॉटेल स्टाईल कोळंबी मसाला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसह. धन्यवाद.